आज माझं हे चिमुकलं बाळ झालेलं आहे 8 महिन्याचं आणि 8 महिन्याबद्दल आम्ही याला वॉकर घेऊन दिला आहे। 8 महिन्याचं गिफ्ट आहे याचं हे। आणि वॉकरमध्ये बघा किती छान एन्जॉय करतोय तो। टीव्ही बघायला तर इतका लागलेला आहे ना, असं नाही की त्याच्यासाठी आम्ही गाणे लावून देतो। आमच्यासाठी टीव्ही लावली तरी तोच बघणार आणि त्याच्यासाठी लावलं तरी तोच बघणार। वॉकर तर आता त्याला खूप मस्त झालं, खाली बसून मान वरती करून बघितल्यापेक्षा वॉकरमध्ये बसून टीव्ही बघायला त्याला खूप आवडते। आणि आज तो थोडा थोडा क्रॉलिंग करायला लागलेला आहे, म्हणजेच की तो टोंगळ्यावर यायला लागला आहे। म्हणजे इतकी खुश होती ना मी आज, म्हणजे खूप दिवसापासून मी वाट बघत होते की हा टोंगळ्यावर केव्हा येईल, क्रॉल केव्हा करेल। तर आता छान तो टोंगळ्यावर येत आहे आणि समोसा रखण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे मागच्या महिन्यात ना तो टोंगळ्यावर बऱ्याच वेळा येत होता आणि मधातच अचानक त्यांनी गॅप घेऊन घेतली, येतच नव्हता। असं वाटलं काय झालं असेल, याचे टोंगळे तर दुखत नसेल ना, पण तो आज अचानक त्याला 8 महिन्याचं झालं असं त्याला आठवण झाली का काय काय माहिती, आणि आज मस्त टोंगळ्यावर यायला लागलेला आहे आणि खूप छान वाटलं। तर चला मग आता याच निमित्त आपण सेलिब्रेशन करूयात। तर आम्ही मस्त चौघांनी ब्ल्यू 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 असे घातलेलं आणि मस्त फोटोज काढले, व्हिडिओज काढले। जसं की आम्ही प्रत्येक महिन्यात त्याचा आर्टचा असा आकडा बनवून परत कॅन्डल आर्टची घेऊन असे फोटो काढतो, मग पेस्ट्री घेतो, त्याच्यावरती कॅन्डल लावून फू करतो। तर असा आम्ही आज पण व्हिडिओ बनवला। तर आज तुम्ही बघू शकता, आज ना त्यांनी पेस्ट्रीला हात लावला, म्हणजे जसं की त्याला खायला पाहिजे होतं का ते, पेस्ट्री मला खायला द्या असं तो म्हणत होता आणि आम्ही एवढीशी पेस्ट्री त्याला खायला पण दिली, त्याला खूप आवडली आणि तो अजून परत मागत होता खायला। तर आता त्याचे ना म्हणजे ते म्हणतो ना आपण टेस्ट पॉवर वाढलेली आहे, त्याला वेगवेगळं चटपटीत खायला आवडायला लागलेलं आहे। तर अशा प्रकारे आम्ही असं सेलिब्रेशन केलं। आज मी मस्त पावभाजी बनवली होती घरी, तर आम्ही मस्त पावभाजी खाल्ली आणि फोटोज क्लिक केले। तर हे फोटोज बघा, तू कोणता फोटो आवडते। आणि हो, मी खूप बारीक झाले असे सगळेजण म्हणतात। मी कोणताच डाएट फॉलो करत नाही आहे। ऑब्वियस मला 2 मुलं आहेत, दिवसभर माझं काम करता करता दिवस जातो, तर त्याचमुळे मी बारीक झालेली असावी असं मला वाटते।